पेण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच मोटार वाहन अधिनियम कलमानुसार गोमांसाची वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिसांनी गुन्ह्यातील टेम्पोत 6,98,000 रुपये किमतीचे 3,490 किलोग्राम वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस तसेच 3 लाख रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घारगे व अपर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनांप्रमाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पेण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समत बेग तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार या गुन्ह्याचा अधिक तपास करताना टेम्पो मालक साजिद लायक कुरेशी राहणार रसूल बिल्डिंग कुरेशी नगर कुर्ला पूर्व मुंबई असे असल्याचे समजून आले। त्यानुसार आरोपी अफसर मेहबूब कुरेशी, नजरुद्दीन निजामुद्दीन खान, साजिद लायक कुरेशी यांना अटक करण्यात आली असून त्यांची दिनांक 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आले आहे। गुन्ह्यातील सहभागी अधिक आरोपित यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे मार्गदर्शनाखाली पेण पोलीस स्टेशनकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे समत बेग व सहाय्यक फौजदार राजेश पाटील, राजेंद्र भोनर, संतोष जाधव, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सुशांत भोईर, सचिन वसकोटी, अमोल म्हात्रे व गोविंद तलवारे हे काम करीत आहेत। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।